नमस्कार सगळ्यांना, कशा आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर किती दिवसांनी ह्या घरामध्ये व्हिडिओ बनवते मी. किती दिवसांनी नाही, किती वर्षांनी. हा 1-1.5 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष झालं मी दुसरीकडे राहायला गेले भाड्याने. पण हे माझं घर आहे, कसं का असाना घर आहे ना. अहो लगीन करून ह्याच तर घरात आले होते मी. झोपडं का असाना, पण माझ्यासाठी तर जो बंगला आहे ना. आणि तिकडं राहायला जाण्याचं कारण की हे खूप छोटं घर आहे. इथं म्हणजे सगळ्यांना जागा पुरत नाही ह्या घरामध्ये. मग मोठा मुलगा म्हणला मम्मी इथं नको, दुसरीकडे चल राहायला. मग तिकडे गेले. आज जवळजवळ 2 वर्ष होत आले. आणि इथं असंच आहे, कधीतरी असं सहज आलं, वेळ भेटला. आज लवकर आले होते कामातून, वेळ भेटला आज. म्हणलं चला थोडंसं जाळ्या बिळ्या लागलं तर घराला झाडून घेऊ, पुसून घेऊ, व्यवस्थित करावं म्हणलं हे थोडंसं. आणि थोडंसं बसावं, आराम करावं. पण किती केलं तर आपलं ते आपलंच घर असतं स्वतःचं, कसं का असं ना. 4 पत्र्याचं पार्टिशन जरी असेल ना, ते आपलं हक्काचं घर असतं. आणि भाड्याचं ते भाड्याचंच घर असतं. जेवढं इथं समाधान वाटतं ना, तर त्या घरात समाधान वाटत नाही जास्त. हे माझं आहे ना, शांत वाटतं इथं आल्यावर. कधी मला कधी नाही करमलं ना, असं वाटलं ना, तर मी इकडे येते निघून. मग जास्त लांब नाही, तिकडं राहायला जातो तिथं जास्त लांब नाही, जवळच आहे ते. पण असं वाटलं कधी मला की शांतपणे तर इकडं निघून येते म्हणून बसायला. कारण की माझं आहे, दोघं पण आलो तर, हे पण आले तर मी पण आले. थोडंसं काम होतं इथं पण सामाईन नाही. असं काय नाही की हे पूर्ण घर रिकामं आहे, असं काय नाही. इथं सामाईन आहे, पसारा आहे अर्धा. इथं तिकडे जेवढा पसारा पाहिजे ना, तेवढाच पसारा घेऊन गेलेलो आहे तिकडं. त्याच्यामुळं मुलं म्हणते मी आपण जाऊ म्हणते तिकडंच राहायला. पोरांना पण जास्त जरा मोठा मुलगा कामाला लागला, त्याच्यानंतर मग म्हणला चल ठीक आहे, कसं पण होईल म्हणलं. हे घर काय भाड्याने देऊ नको. आणि मुंबईमध्ये 4 पत्र्याचं पार्टिशन जरी म्हणलं ना, खूप किमतीचं पार्टिशन आहे. असं समजू नका तुम्ही मुंबईमध्ये काय 4 पत्र्याच्या पार्टिशन म्हणजे स्वतःचं घर असं मानता का तुम्ही. तसं नाही आहे. हेच पार्टिशन आहे ना 4 पत्र्याचं, आणि ते हक्काचं आहे, आपल्या स्वतःचं आहे ना, ते लई मोठी गोष्ट आहे. जे मुंबईतले लोक व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना समजेल काय आणि काय नाही. आज आले कामावून, थोडीशी लवकर सुट्टी घेतली, कामावून आले लवकर. नाही 2-4 दिवस झाले हे घरांचं तुटायचं चाललं आहे ना, तर कामच होतं इथं, त्याच्यामुळं आले होते. आले आणि बसले. म्हणलं आता निवांत घरी जाता येईल. तर ह्या घरांचं काहीतरी चाललं आहे, तर जाता येईल म्हणलं निवांत. आता खूप शांत वाटतं इथं. जेव्हा लगीन झालं ना, तर ह्याच घरात आले होते लग्न करून. कित्येक वर्ष मी इथं राहिले, खूप वर्ष, 20 वर्ष मी ह्या घरामध्ये राहिले इथं. आता 1-2 वर्ष झालं तिकडे गेले. म्हणून ह्यांनी मला सकाळी फोन केला. नाही 2-3 दिवस झाले इकडे येते, 3-4 दिवस झाले इकडे येते. पण ब्लॉग नाही बनवलं इथं मी, आज बनवलं. ह्यांना म्हणलं तुम्ही, ह्यांचं थोडंसं बाहेर काम आहे, कामाला गेले ते, बाहेर कामाकडे गेले तर ते बाहेर. म्हणलं तोपर्यंत मी व्हिडिओ बनवते म्हणलं इथं. कारण की ह्या घरात व्हिडिओ बनवलेला लय दिवस झाला, म्हणलं आज एक छोटंसं ब्लॉग टाकते. सगळे विचारतात का मला की ते तुमचं स्वतःचं आहे का तिकडचं घर. तिकडचं घर स्वतःचं नाही माझं, हे स्वतःचं घर आहे. एकदम शांत आणि समाधान. खरं आहे की नाही. मला लाज नाही वाटत की हे असं घर तुम्हाला कसं दाखवावं, की पत्र्याचं पार्टिशन आहे, या घराला माझं कसं म्हणावं. अजिबात नाही. या घराची लाज मला अजिबात वाटत नाही की माझं आहे स्वतःच. माझी मुलं पण आले ना, त्यांना नाही करमलं ना तिकडं. थोडंसं असे वाटलं शांतपणे इकडे येतात बसायला, ते पण शांत वाटतं म्हणून. नुसतं टाळा लावून ठेवलेलं आहे असं. आपलं लाईट आहे, पाणी सगळं आहे, असं काही नाही. टाळा लावून येतात कधी 4-5 दिवसांनी. पण आता ह्या 4-5 दिवसात जास्त काम होतं ना, म्हणून इथंच थांबलो. जरा अर्जंट काम होतं इथं, म्हणून इथंच बसलो. कामातून सकाळी 10:30-11ला सुट्टी करते, आणि 10:30-11 वाजताच इथं येते. आता बघू काय होतं आणि काय नाही. ह्या घरांचं जे होईन ते होईन, सगळं चांगलंच होईल. थोडंसं टेन्शनचं काम आहे जरा, म्हणून बसले शांत. म्हणून येतात दोघं पण इकडं. आता गावाला पण जायचं, 7-8 दिवसांनी गावाला पण निघायचं आहे आता.
किती धावपळ होती बघा बरं माझी. काम, गाव, घर, ते टेन्शन असते माझ्या गावात. आणि तुम्ही उगाच काहीतरी घाण कमेंट करता. तुमच्या कमेंटचं वेगळं टेन्शन. खरं आहे की नाही? मग राग येतो ना, म्हणून कमेंट बंद करून ठेवलेलं आहे त्यांना. ह्याचे नाही, फेसबुक, इंस्टा, त्याच्या कमेंट बंद करून ठेवलेले आहेत. सगळं टेन्शनचंच काम आहे. आता इथं ह्या घराचं तर लई टेन्शन आहे मोठं, पण आता नाही सांगत मी तुम्हाला, नंतर सांगेन. त्या घराचं तर लई मोठं टेन्शन आहे. बघू आता.